गोष्टी त्याच्याकडनं शिकायला भेटल्या, खूप गोष्टी शिकवल्या सुद्धा. ठीक आहे. आणि हे कोऑर्डिनेशन असते तेव्हा माणसं वरती जातात आणि गेट इन टच वाला जो फील असतो तो नेहमी लाईफ मध्ये काम येतो आपल्या. आणि इथे येताना मला जशी वनीला फिलिंग आहे ना, मी बिंदास येतो इथे, मला काहीच फरक वाटत नाही. बिकॉज टीम इंटॅक्ट त्यांनी जी करून ठेवली ना, त्याला फक्त आता लीड करायचं आणि त्या सगळ्यांना अजून समोर न्यायचं. होऊ शकतं की त्याचा रिप्लिका आरसा तर मी बनवू शकत नाही, पण काय प्रयत्न करतो. बेस्ट बनवू शकतो. सर मार्केटमध्ये तुमचं खूप नाव आहे सर यवतमाळमध्ये. श्रीकांत दवणे म्हटलं की विशेष नाही इथे. पूर्ण बँकेत पूर्ण इथे यवतमाळमध्ये फक्त जर बीएम पाहिला तुम्ही तुमच्यासारखा पाहिलाच नाही. म्हणजे बॉस भेटला तर तुमच्यासारखाच भेटावं. आणि बेस्ट ऑफ लक सर. थँक्यू सो मच सर. जसं डिसिप्लिन, फॅमिली, कोणता टाइम कुठे द्यावं हे सरांकडून खरंच शिकणार नाही का. आज एकही असा इथं माणूस नाही की सराच्या विदाऊट बिहाफ इथे आपल्या तिथं उभा आहोत. तर सर खूप खूप थँक्यू सर तुमच्यासाठी. आणि असंच समोर मला पण सपोर्ट पाहिजे. थँक्यू. कारण सपोर्ट असो, डेडिकेशन असो, मोटिवेशन असो, प्रत्येक गोष्ट हडल झाली का एक मोटिवेशन यायचं आम्हाला. काम करण्यात उत्सुकता वाढायची आणि काम करण्यात मजा पण यायचा. सर टॉपवरच जाईल आणि नेहमी सर म्हणतात की टॉप 10 मध्ये राहा, टॉप 5 मध्ये राहा, टॉप 3 मध्ये राहा. तर तेच तुम्ही समोरही करसाल सर. आणि माझी खूप तुमच्यासोबत शुभेच्छा आहे सर. आणि कीप इन टच सर. बेस्ट ऑफ लक. 4-5 मध्ये झाले, पण त्यांचं मॅनेजमेंट खूप चांगलं आहे आणि त्यांनी कधीच आम्हाला थर्ड पार्टी आहे असं काही समजलं नाही. पूर्ण म्हणजे ब्रँचच एक भाग आहे असं समजलेलं आहे त्यांनी. आणि कुठेही ते गेले तर आम्हाला त्यांनी सोबत नेलं, त्यांनी आम्हाला बिलकुल हे केलं. आणि सरांनी माझ्या बिझनेससाठी पण खूप जास्त सपोर्ट केला. तर सर तुम्हाला खूप थँक्यू. थैंक बोलना चाहूँगी कि आपने मुझे जॉब दी, अपॉर्चुनिटी दी. जैसे कि मैं बैंकिंग की स्टडी करती थी, लेकिन एज अ बैंक में मैंने कभी वर्क नहीं किया, तो वो अपॉर्चुनिटी आपकी वजह से मिली. और रही बात मतलब हर टाइम आपका सपोर्ट रहा है. एंड जिस टाइम आपका बोलना इतना था कि आप वर्क करो, भले ही बिजनेस ना हो, ट्राई करते रहो, कभी ना कभी तो होगा, है ना. वो सपोर्ट के लिए आपका सबसे बड़ा थैंक यू सर कि मैं 1 साल रह पाई. ऑल द बेस्ट. मी NBFC मधून बँकमध्ये एंट्री केली ती तुमच्यामुळंच. तुम्हालाही माहीत आहे माझं झालं नव्हतं, तुम्ही ते फोर्स करून घेतलं आणि मला इथं अपॉइंट केलं. त्याच्याबद्दल खूप थँक्यू. काय आहे थँक्यू सर. तुम्ही मला अपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. आणि जे सगळ्यांना नाही जमत लोक जोडून ठेवले ते तुमच्याकडनं खूप शिकायला भेटलं. बऱ्याच गोष्टीमध्ये तुम्ही प्रोसेस कशी आहे, काय कसं ते सांगितलंच नाही. असंच तुम्ही म्हणजे समोर गायडन्स करते राहा तुमच्या फ्युचरसाठी असं. की सरांचा एक औरा असा आहे की त्यांच्या म्हणजे अंडर काम केल्यानंतर प्रत्येक गोष्टी आपल्याला स्वतःही शिकायला भेटतात. आणि अशा खूप घटना घडल्या प्रत्येक ठिकाणी. सरांनी आपल्याला म्हणजे बँकला म्हणा, ब्रांचला म्हणा किंवा आपल्या एम्प्लॉईला वाचवलं आहे किंवा कधी तो प्रेशर आपल्याला जाणवू दिला नाही. काय होते की कोणत्या गोष्टीचा एंड इज ओनली द बिगिनिंग. म्हणजे कोणत्या तरी गोष्टीचा अंत होत आहे, म्हणजे कोणत्या तरी मोठ्या गोष्टीचा प्रारंभ होत आहे. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. सगळेजण म्हणत आहे की श्रीकांत सरांबद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे. अमोल सर, मला तुम्हाला सांगायला आवडेल, 2 वर्षाचा पिरियड होता जॉईनिंग पासून आजपर्यंतचा. 2 वर्ष लागतील बोलायला. आज जर चालू केलं सरांबद्दल बोलणं जास्त लागेल. आणि असं नाही आहे किती बोललं तरी कमी आणि थांबून जायचं. ॲक्च्युली त्यांच्याबद्दल आम्ही बोलू शकतो. वेळेवर शब्द आठवत नाही. संकेत सर बरोबर बोलले, खरंच नाही आठवत. जेव्हापासून चर्चा होती, मी फ्रँकली सांगेल, सगळ्यांना समजते, सगळ्यांना माहिती आहे आपण इथेच वर्क करतो, काही गोष्टी खोट्या बोलण्याचा अर्थ नाही आहे. जेव्हापासून चर्चा होती की श्रीकांत सर मी रिझाईन टाकला, श्रीकांत सर ब्रांच सोडून चालल्यात, मूव करतात, दुसरीकडे जात आहेत, तेव्हापासून बिलीव्ह पण नव्हतं होत सर की सर जातात. नाही सर जाऊ शकत नाही. मला तर ॲक्च्युली सेंड ऑफ वगैरे काय असं समजत पण नाही. युवराज सरांचा वगैरे झाला, काही वाटतही नव्हतं तेव्हा व्यवस्थित. पण जेव्हापासून आमची टची लोक जायला लागले, म्हणजे गणेश सरचा सेंड ऑफ झाला, मागे शुभम सरचा झाला, तेव्हापासून फील व्हायला लागलं बाबा सोडूनही जात असते. नाहीतर ड्युटी करायची म्हणून आम्ही नाही केली सर. आम्ही 9-9 वाजेपर्यंत ब्रांचमध्ये काम केलं, वेड्यासारखं काम केलं खूप. कारण
ती पॅशन सरांनी आमच्यात आणली. सर असं कधीच नाही की आपण सॅलरीसाठी जॉब करतो, आपल्याला पैसा पाहिजे असते, असं त्यांनी कधीच नाही शिकवलं सर आम्हाला. पॅशननी करायचं वर्क. कुठला कॉन्टेस्ट असला सर, काही असलं तरी आम्ही वेड्यासारखं त्या कॉन्टेस्ट क्वालिफिकेशनसाठी, का तर आम्हाला तिथे जायला भेटते, आम्ही मज्जा करू, यासाठी आम्ही करायचो. खूप हार्डवर्क करायचो आणि जितकं जास्त हार्डवर्क करायचो त्याच्यापेक्षा डबल ते आम्हाला ॲप्रिशिएट करायचे सर. आणि सर आम्ही तुम्हाला खूप मिस करू, हे वाक्य खूप कमी आहे. खूप थँक्यू पण कमी आहे सर. सगळ्याच गोष्टी खूप कमी आहे. तुमच्याकडे बघायची हिंमत नाही की सर उद्यापासून तुम्ही नाही आहे त्या चेअरवर, त्या कॅबिनमध्ये नाही आहे, तुमची गाडी तिथे दिसणार नाही, सगळ्या गोष्टी. हा जॉब मला सरांनीच दिला आहे. मला ड्रेसिंग सेन्सचा पण सेन्स नव्हता की कसं यायचा बँकेत म्हणून. मी पहिल्या दिवशी एकदम नॉर्मल कॅज्युअल कपड्यामध्ये होतो. ड्रेसिंग सेन्स पासून सगळ्या गोष्टी सरांनी शिकवलेल्या. कस्टमरशी कसं पिच करायचं, कस्टमरला कसं सांगायचं, हे सगळ्या गोष्टी सरांनी शिकवलेल्या आहेत मला. कस्टमरला कसं हँडल करायचं. आधी गोल्डनमध्ये तर रिन्युअलमध्ये खूप प्रॉब्लेम होता. कस्टमर कंप्लेंट घेऊन यायचे, कस्टमर चार्जेस लागायचे. कसं फेस करायचं हे सरांनी सांगितलं मला, कारण कस्टमर खूप हायपरून येत होता. जास्त नाही बोलणार कारण की बोलला तो खूप जास्त आहे बोलायला. तर बेस्ट ऑफ ऑब्विसली सर सगळ्यांसारखं मला पण सरांनी चान्स दिला. मी बेसिकली मोबाईल मार्केटिंगचा होतो. तर मोबाईल मार्केटिंगमधून बँकिंगमधलं मला नॉलेज होतं मी, पण ते 4-6 महिने क्रेडिट काढलं होतं. तर त्याच्यासाठी तर थँक्स सर. दुसरी गोष्ट अशी की सरांचे जे बॅलेन्सिंग आहे, जे प्रोफेशनल वर्क आणि वर्किंगमध्ये जे सर सांगतात, प्रोफेशनल आणि जे नॉर्मल जे गोष्टी आपले छोटे मोठे इव्हेंट्स म्हणा, हे खूप जास्त चांगल्या प्रकारे सर मॅनेज करतात. त्याच्यासाठी मला ते खूप जास्त पहिलेपासून आवडतात. त्यांचं पर्सनॅलिटी वगैरे ते स्वतः पण म्हणजे असं स्वतः तर राहतात, सोबतच समोर त्याला पण सांगतात की नाही हे इथे तर चुकत आहे, किंवा असा जर राहिला तर थोडासा इफेक्ट व्यवस्थित पडेल. आणि दुसरी गोष्ट सर सॉरी सर, मी तुमच्या अपेक्षेला करायला नाही ठरू शकलो, पण इथून एका वर्षात नाही सर, मनातून सांगतो, इथून एका वर्षात मी त्याच्याचमुळं मी स्वतःहून चेंज झाल्यानंतरच कॉल करेल सर तुम्हाला. आणि श्रीकांत सरचं नाव म्हटलं की ब्रँड आहे. कारण की मी श्रीकांत सरांनी मला ब्रह्मपुरीला पाठवलं. तिथून ज्यावेळेस मला 4 चौघातून जे गोष्ट ऐकायला भेटली श्रीकांत सर होतं, त्यावेळेस मी नागपूरला गेलो होतो. तिथं बी आयपी ऑफिसला बी श्रीकांत सरांचं नाव खूप निघालं. त्यावेळेस समजलं की नाही खरंच एक ब्रँड बनतो ना, तर त्याच्यापासूनच सगळ्या गोष्टी एक हे होते. तर सर खरंच थँक्यू. तुम्हाला खूप चांगल्या तऱ्हेने समजून घेतलं. मला 8च महिने झाले, पण मी काय नाही केलं, आणखी शिकण्याचा प्रयत्न करतो. मला खूप चांगलं समजलं. सांगायचं झालं तर खूप साऱ्या गोष्टी आहे माझ्या. ॲक्च्युली माझा रोल मॉडेलच म्हणजे श्रीकांत आहे. माझी पहिल्यापासून इच्छा अशी आहे की मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतो मला, आणि त्या गोष्टी मला त्याने शिकवल्या पण, की करिअरची स्टार्टिंग कशी झाली, त्या गोष्टी सगळ्यांनी केल्या. त्यामुळे सगळे आम्ही आता समोर आलो. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच सर. बेस्ट ऑफ लक सर. फर्स्टली थँक्यू सो मच सर. बेस्ट ऑफ लक म्हणण्यापेक्षा मला असं वाटते सरच एक लक आहे. कारण का आपण बघत आहे त्यांच्यासोबत काम करणारे राहुल सर बघा, कृपा करायला मिळाली, पण सर आले त्यांना माझी ओपिनियन पण मॅटर करत होते. ते बोलवत होते अजिंक्य हे ॲक्टिव्हिटी करायची आहे, पूर्ण ॲक्टिव्हिटीजमध्ये माझी ओपिनियन मॅटर करत होती त्यांची, का अजिंक्य हे करणार आहे, आपण काय करायचं. तर खूप या गोष्टीची खूप मला सरांनी हेल्प देते आणि खूप पॉझिटिव्ह काय करते आणि खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे असं वाटते मला. आणि खूप अशा गोष्टी आहे की त्यांना बेस्ट पाहिजे पण बोलण्यासाठी. टाईम कमी पडेल सर्वांनी म्हणतच आहे. आणि बेस्ट ऑफ लक. थैंक यू सो मच सर. मेरे को हमेशा हेल्प किया है सर ने. मेरे को जितना सर ने सपोर्ट किया है उतना किसी ने नहीं किया. मैंने 8-10 जॉब किए सर अभी तक, बहुत स्ट्रगल किए, पर एक सर जो सर ने मुझे बोला है
कि तू इतनी कम सैलरी में इतना कैसा कर सकता है, तेरी मैं सैलरी इतना मेरे सक्सेस के बारे में सर ने सोचा। मैंने कभी कोई ब्रांच में कोई जॉब में मैनेजर को ये बोलते नहीं देखा कि भाई तू सक्सेस क्यों नहीं हुआ, कि तू सक्सेस हो सकता है, ये उन्होंने नहीं देखा कि भाई तू क्या कर सकता, क्या कमाएगा, क्या करेगा हमारे बैंक के लिए, सब लोगों ने बोला है। पर सर ने मुझे ये बोला कि तेरे में पोटेंशियल है, तू ये 10,000 20,000 की नौकरी मत कर, 30,000 की नौकरी कर। इसीलिए मैंने मेरे एडवोकेटशिप छोड़ के सर के बोलने पे यहाँ बैंक ज्वाइन किया। पर आपके फ्यूचर में बहुत अच्छा होगा, इसलिए बेस्ट ऑफ लक सर। थैंक यू सो मच सर। आई वडील आणि बॉस गुरु हे खूप नशीब ज्यांचं नशीब असतं त्यांना मिळते. ते कोण म्हटलंच आहे असं, तेच आमचे सर आहेत, ते सगळं आम्हाला नशिबाने भेटलं. नशिबाने यासाठी असते की बॉस असं राहते की त्यांना संध्याकाळी प्रेशर दिलं का रात्री झोप लागत नाही किंवा उद्याचं टेन्शन राहते. ते या ब्रांचमध्ये आजपर्यंत झालं नाही, मला तरी नाही वाटला, कारण की मी याच्या आधी HDFCला पण होतो. उद्याचं टेन्शनसाठी झोप नव्हती लागत. तर या कल्चरमध्ये आल्यानंतर मला असं वाटलं का नाही, आपण इथं चांगल्या ठिकाणी आलेलो आहे. एखाद्याला असं वाटत असेल ना का नाही यार याचा स्वभाव असा वेगळा आहे. जेव्हा एखाद्याकडे जो माणूस जाऊन बसते 5 मिनिटं बोलते, त्या बोलण्यामुळे समजून जाते की नाही माणूस थोडा नॉर्मल आहे किंवा आपल्यासारखा आहे. तर त्या लोकांचं थोडं मिसअंडरस्टँडिंग आहे. तर तुम्ही त्यांना त्यांना तुम्ही तर आता नेक्स्ट ट्रिप जेव्हा झाली तिथे खूप जण आले. ते श्रीकांत सर म्हटलं हो मी नाम बहुत सुना है, बोले यार बहुत गरम है की म्हटलं इकडं भेटून घे. माणूस जेव्हा टचमध्ये राहते तेव्हा समजून जाते. थँक्यू सर, मला समजून घेतलं आणि मला तो वेळ दिला त्याबद्दल खरं थँक्यू. आणि सरांचं एक खासियत आहे, म्हणजे ते क्लिप पाहिजे म्हणजे पाहिजे, तो व्हिडिओ बसवतो नसो पाहिजे म्हणजे पाहिजे. हो सर, आम्ही कमीत कमी 2:30 वाजेपर्यंत बोललो होतो फोनवर, मला ती क्लिप पाहिजे आणि तेवढं कट करायचं आहे. शेवटी बनला मी सकाळी बनला. फायनली ती वेळ आलीच ज्या वेळेला मी टाळण्याचा खूप प्रयत्न करत होतो. खरं सांगतो मी तुम्हाला, ज्या दिवशी मी कॅबिनमध्ये बसून रिझाईन टाकण्याचा डिसिजन घेतला तो फक्त आणि फक्त मी एकट्यानेच घेतला होता. इथल्या कुठल्याही स्टाफला कोणालाच माहिती नव्हतं. तो डिसिजन घेतला त्यावेळेला अक्षरशः माझे हात थरथर कापत होते जेव्हा मी ते ओके करत होतो. मी एकदा ब्रांचमध्ये फिरलो, मी सगळ्या स्टाफला एकदा बघितलं, मी एकदा ब्रांचच्या बाहेर जाऊन पाहिलं, ब्रांचला तिकडनं रस्त्यावरून पाहिला आणि देन मी तो दिवस परत टाळून दिला. नाही, आपण परत एकदा विचार करू रात्री. आणि देन काही सर्कमस्टन्सेस असे होते की जाण्याचा डिसिजन घेणं फार गरजेचं होतं. आणि त्यामुळे तुम्हा सर्वांना सोडण्याचा निर्णय मी तो जड अंतकरणानं त्यावेळेला घेतला. पण जे काही डिसेंडन्स असते किंवा जे काही प्रोफेशनलिझम असते त्या हिशोबाने मी तुम्हाला ऑफिशियली ज्या दिवशी अमोल सर सकाळी येणार होते, कृपाल त्यांना घ्यायला गेला होता, त्या दिवशीच तुम्हाला मी अनाऊन्स केलं होतं की मी जातोय. तोपर्यंत मी कधीही अनाऊन्स केलं नव्हतं, मी ना कधी सांगितलं होतं. आणि तीच पद्धत आहे ऍक्च्युली की मी जातोय. हा विषय आला की तुम्हाला आणि मला बोलण्यामध्ये जी फॉर्मॅलिटी किंवा जे वेगळं पण येणार होतं ते वेगळं पण मला नकोच होतं. आणि आपला सिरियसनेस तुम्हाला आठवत असेल, या 3 महिन्यामध्ये कधीही ढासळलं नाही. त्या दिवशीच्या हडलपासून तर आज सकाळच्या हडलपर्यंत तुम्ही कधीही हा टच बघितला नसेल की मी जातोय. कारण तो टच मला द्यायचाच नव्हता आणि माझी ती पद्धतच नाही अजिबात. शेवटच्या दिवसापर्यंत काम करणे हीच माझी पद्धत आहे. आणि भविष्यामध्ये जेव्हा कुठे तुम्ही ज्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करणार आहात, जेव्हा कुठून तिथे रिलीज होणार आहात, त्यावेळेला तुम्ही ह्याच प्रकारे वागावं अशी माझी इच्छा आहे. कारण ही पद्धतच नाही आहे. शेवटच्या दिवशीपर्यंत तुम्हाला बँक जर सॅलरी देत आहे तर तुम्हाला त्याच पद्धतीनं, त्याच इज्जतीनं, त्याच आत्मसन्मानाने बाहेर निघायला पाहिजे, बरोबर? तेव्हाच एखादी बँक परत तुम्हाला वापस घेतानाही त्याच इज्जतीने वापस घेते. एक्झॅक्टली आहे की नाही? हा फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे की रिलिव्हिंग पिरियड म्हणजे हा मजा मारण्याचा टाइम असतो किंवा हा असतो. तुम्ही मला सांगा, मागच्या 2, 2.5, 3 महिन्यामध्ये तुम्हाला कधीतरी हे भासलं का असं? आपले बहुतेक इव्हेंट्स जे आहेत ते माझ्या रिझाईन पिरियड मध्ये झाले. जे मिलिंदनी क्लिप्स जेवढ्या बनवलेल्या आहेत त्या सगळे इव्हेंट्स, किंवा योगा डे असो
इव्हन आपल्या त्या ऍक्टिव्हिटीज असो, आपल्या स्कूलच्या ऍक्टिव्हिटीज असो, गणेश उत्सव असो किंवा आपली अंबिका फार्मची ट्रिप असो, या सगळ्या गोष्टी आपल्या जवळपास त्याच पिरियडमध्ये झालेल्या आहेत, बरोबर. आणि मला खूप छान वाटलं तेव्हा जेव्हा तुम्हाला बाहेरून कल्पना झाली होती मी जाणार आहे, पण तरीही मला इथे उभा असलेल्या एकाही स्टाफनी येऊन विचारलं नाही की सर तुम्ही खरंच चालला, आणि कधी तो रिस्पॉन्स जो आधी देत होता त्या प्रकारामध्ये तुम्ही चेंज केला, अजिबातच नाही. आणि त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. फार इम्पॉर्टंट आहे की अशा प्रकारची टीम जेव्हा मिळते तेव्हा अशा प्रकारचा फेअरवेल होतो, अशा प्रकारचं त्या लीडरचं नाव होतं. लीडरचं नाव लीडरमुळे कधीच होत नाही, त्याच्या टीममुळे होते. मी फॉर्च्युनेट होतो की अशी टीम माझ्यासोबत होती, असे लोक माझ्यासोबत होते, असे वेळ न पाहणारे किंवा विचार न करणारे किंवा फॅमिलीचा विचार न करता आपल्यासोबत असणारे असे लोक तुम्ही आमच्यासोबत होतात. आणि याच्या खरंच मला प्राऊड फीलिंग आहे त्या गोष्टीचं. प्रत्येकाने त्यांच्या 100% पेक्षा 200%, 300%, 400% कसं देता येईल ते वेळोवेळी दाखवून दिलं आणि प्रत्येक वेळेला तसा तो रिस्पॉन्स दिला आणि त्यामुळे ही टीम घडून आली. परत मला सांगावं असं वाटते की कदाचितच एखाद्या ब्रांच मॅनेजरला किंवा एखाद्या लीडरला आपली 100% टीम स्वतः निवडायची संधी मिळते, बरोबर. इंडियाच्या कॅप्टनला पण ती संधी भेटत नाही. माझ्याकडे ही संधी होती म्हणून कदाचित आपण एक्स्ट्राऑर्डिनरी वर्क अजून जास्त करून चुकलेलो आहे, बरोबर. कारण इथे उभा असणारा प्रत्येक व्यक्ती मी स्वतः माझ्या टीम मध्ये घेतला होता. ही फारच कमी लोकांना ही संधी भेटते. ज्या ऑर्गनायझेशन मध्ये आता चाललोय तिथेही माझ्या बॉसला एकच प्रश्न होता की मला माझी टीम स्वतः निवडायची. फॉर्च्युनेटली ती टीम तशीच असावी, आहे की नाही, तुमच्यासारखेच तिथे लोक असावे अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि इथले उभे असलेले प्रत्येक जे चेहरे आहेत, प्रत्येक पर्सनॅलिटीज जे आहेत ते एक्सेप्शनल आहे. प्रत्येकामध्ये काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी आहात आणि तुम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी आहात म्हणूनच ह्या टीम मध्ये आहात हे लक्षात घ्या. कुणाचमुळे म्हणजे माझ्यामुळे किंवा कुणामुळे तुम्ही नाही आहात, तुम्ही स्वतः एक्सेप्शनल आहात, तुम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी आहात आणि त्यामुळे तुम्ही या टीमचा भाग आहात. तुम्ही सर्वाइव्ह करू शकला आणि जे सर्वाइव्ह नाही करू शकले ते निघून गेले. त्यामुळे तुम्ही हे कॉन्फिडन्स घेऊन जगा, हे कॉन्फिडन्स घेऊन रोज जगा की माझ्यामध्ये काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी आहे आणि त्यामुळेच मी इथे इतकं चांगलं काम करत आहे. जेव्हा ब्रँडला ओळखत नसताना आपण इतकं सारं काम करून चुकतो, इतके सारे अचिव्हमेंट करून चुकतो, तर तुम्ही काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी नक्कीच आहात. खरं सांगायचं तर एक नोव्हेंबर महिना होता आणि एक डिसेंबर महिना होता. 2021 ची गोष्ट करतोय. त्या 2 महिन्यामध्ये मी ऍक्च्युअली फील्डवर होतो. कशासाठी? जिथे मी माझे कस्टमर माझा सोर्सिंग करत होतो. त्यावेळेला जे काय मला एक्झाम्पल सेट करता येत होते ते एक्झाम्पल मला सेट करायचे होते. ऑलमोस्ट टीम मधल्या अभिजितला माहित असेल प्रत्येक व्यक्तीच्या नावाने तो बिझनेस टाकला गेला होता. आपण 1 कोटी पासून तर मॅक्झिमम अमाऊंटचे अकाउंट कसे ओपन करायचे ते सांगितले गेले. 2 महिन्याच्या मोटिवेशन नंतर जानेवारीमध्ये ही गोष्ट झाली की आपण नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये जितके इलिट अकाउंट ओपन केले होते त्याच्यापेक्षा जास्त अकाउंट आपण जानेवारीमध्ये ओपन केले होते विदाउट माय इंटरेस्ट. मी त्यामध्ये नव्हतो, कळलं का? ते तुमची ती कमाल होती. डाटा, लोकेशन्स, बाकी गोष्टी मी जरी सांगत होतो पण ते तुम्ही जे स्वतः पिचिंग करायची किंवा स्वतः जाऊन क्लोज करायचे आहे ना, त्याला काय म्हणता येईल आपल्याला, एक्झिक्यूट जे करायचे ते तुम्ही करायचे. अँड देन त्यानंतर जी ब्रांचची इमेज बनायला लागली आहे ना, अप्रत्यक्षरित्या अमोल सरांनी पण ते तिथून वडीवरून अनुभवलेली आहे. आणि या सगळ्या एक्सेप्शनल कामामध्ये तुम्ही सगळे लोक होता. मला आज खरंच सकाळपासून बिलीव्ह करायला कठीण चाललंय की मी सकाळी इथे येणार नाही, तुम्ही तुमचे चेहरे बघणार नाहीये किंवा मी ह्या प्रिमायसेस मध्ये येणार नाही. एवढंच नाही तर मी कदाचित वर्किंग डेज मध्ये यवतमाळला पण येणार नाही, हे मला बिलीव्हच होत नाहीये, बरोबर. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रोफेशनल जर्नीमध्ये ही वेळ सगळ्यांवर येतेच, ही वेळ येणार होतीच, आलेली आहे. आपण 1 एप्रिलला त्यावेळेला तुम्ही एक्सेप्ट पण केलं होतं की मी इथे नसणार आहे.
बरोबर. त्यानंतर आपल्याला 6 महिने अजून एक्स्ट्रा भेटले, त्यातच मला अजून जास्त आनंद आहे. ओके, त्या गोष्टी होऊ शकल्या नाही, त्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण त्यापेक्षा अजून 6 महिने आपण सोबत राहिलो, याच्यापेक्षा अजून काय सांगतो. इथे असलेले सगळे 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 खूप इम्पॉर्टंट आहेत माझ्यासाठी. अँड देन तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टन्स ठेवता आणि ते लाईफ टाईम आहे. बरोबर, ऑर्गनायझेशन असो किंवा नसो, बाकीच्या सगळ्या गोष्टी असो किंवा नसो, पण तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा मी तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्याशी डिस्कशन करू शकता. मी याला सांगितलं, तो आता माझ्याकडे आला होता आणि त्याने म्हटलं होतं की सर मी एखाद्या वेळेला कॉल केलाच चालेल का. त्याला सांगितलं मी रात्री 2 वाजता कॉल केला तरी चालेल मला, है ना. कारण तो टच आपला प्रोफेशनल नव्हताच, तो आपला पर्सनल टच होता आणि त्या पर्सनल टच मधूनच आपण सगळे एकमेकाशी जोडलेलो आहोत. त्यामुळे तुम्हीच नाही, जे सोडून गेले तेही लोक, जे आधीच्या ऑर्गनायझेशन होते तेही लोक आजही माझ्या टच मध्ये आहेत, आजही आम्हाला कॉल करतात आणि त्यानंतरही करत राहतील. कोणीच इतकं मोठं कोणीच नाही होत की आपल्या जवळचे लोक त्याला म्हणजे अपॉइंटमेंट घ्यावं लागतील किंवा त्याला बोलायला आपल्याला विचार करावा लागेल. हे नेहमी लक्षात ठेवा, कधीच कोणीच इतकं मोठं होणार नाही. सो परत तुम्हाला आज मी परत एकदा डिक्लेरेशन करून देतो, त्या दिवशी जसं सांगितलं होतं ऑफिशियली, त्याचप्रमाणे मी अजूनपर्यंत फक्त सकाळी राहुलला सांगितलं कुठे जातो म्हणून. मी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, मला माहित आहे, पण मी माझ्या तोंडाने सांगतोय, मी अकोल्याला चाललोय. ओके, मी शिफ्ट होतोय, मी IDFC बँकेला चाललोय, IDFC बँक तिथं लॉन्च करतोय. ओके, आणि फ्युचरमध्ये अजून काही प्लॅनिंग्स आहेत ते तुम्हाला एक्झिक्यूट होताना दिसतील असतील. राईट, सो थँक्यू सो मच ह्या खूप चांगल्या वर्ड्स बद्दल. राहुल आता माझ्यासोबत खूप वर्षापासून आहे. राहुल आता पूर्ण झालेला आहे, तयार. ओके, मी आपल्या ऑर्गनायझेशनला पण सांगितलं होतं की राहुल तयार आहे, त्याला आपण आता ब्रांच हेड बनवू शकतो, पण काही सर्कमस्टन्सेस असतात. तो आता ब्रांच हेड म्हणून काही म्हणजे आठवड्याभरामध्ये तो आता पदभार सांभाळेल. सो बेस्ट ऑफ लक राहुल, है ना. बेस्ट ऑफ गणेश. मला ज्या दिवशी त्याच्याशी भेट झाली त्याच दिवशी मी डिसाईड केलं होतं की याला आपल्या टीम मध्ये घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स आहे. त्याला जरी मी सांगितलं असेल त्यावेळेला की तुझं झालं नाही आणि बाकीच्या गोष्टी, तर त्या HR मध्ये त्या गोष्टी येतात किंवा फ्रेशरला आपण अपॉइंटमेंट करतो, पण त्यासाठी मी खूप प्रयत्न केले. त्यांनी जे त्याचे कॉन्टॅक्ट सांगितले किंवा त्यांनी त्याच्या कॉलेजमधल्या ज्या ऍक्टिव्हिटीज सांगितल्या, बाकी सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्यामुळे गणेश याच्यामध्ये खूप सारं पोटेन्शियल आहे याची कल्पना मला आलेली होती आणि आता तुम्हाला ते पोटेन्शियल दिसायला लागेल. एक जे घडायचं होतं किंवा जेवढं त्याला वेळ पाहिजे होता तो वेळ आता झालेला आहे आणि आता तो आता त्याचे फळ द्यायला लागेल. सो गणेश, ऑल द बेस्ट, है ना. गुड 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 गुड. हा गणेश आपला, त्याचे वडील एका खूप मोठ्या पोझिशन होते. ओके, यवतमाळ अर्बन बँकेचे पूर्ण महाराष्ट्राचे ते हेड होते, CEO होते. आणि तो इगोपणा किंवा तो त्याचा घमंड हा कधीही तुम्हाला मला कधीच त्याच्या वागण्यात ब्रांचमध्ये दिसलेला नाही. बरोबर, त्याने ज्या ज्या गोष्टी आपण सांगितल्या, ज्या ज्या गोष्टी आपण केल्या, ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज आपण केल्या, त्याला खूप चांगल्या प्रकारे पार्टिसिपेशन केलं त्यांनी, त्याला रिस्पॉन्स दिला. याचाच परिणाम हा होता की आपण पहिल्या वर्षी रेकॉर्ड तोड लाईफ इन्शुरन्सचा HDFC लाईफचा बिझनेस केला आणि तो 9 ते 10 महिन्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातून प्रमोट होणारा पहिला व्यक्ती होता. त्याच्याबद्दल मी त्याच्या माघारी, त्याच्या बॉसला, त्याच्या वडिलाला, सगळ्यांना सांगतो की तो डिसिप्लिनच्या बाबतीमध्ये कुठेही मागे पडत नाही. त्याला एखादी गोष्ट सांगितली, त्याला जबाबदारी दिली किंवा एखाद्या गोष्टी जर त्याला सांगितलं तर एकदम तो बिलकुल काय म्हणतात रोबोट सारखा ती परफेक्टच करून टाकतो. त्यामध्ये मला काही डाऊटच नाही. सो ऑल द बेस्ट गणेश, तू पण छान काम करशील. शेवटच्या दिवसांमध्ये माझ्या हातात ती सिच्युएशन नव्हती की तुला मला थांबवता येऊ शकतं. अदरवाईज तू माझ्या टीम मधून कधीही बाहेर गेला नसता. ठीक आहे, हा तुला त्या दिवशी मी तुला डोक्यातलं काढून टाकलेला आहे की कुठेही तू बाहेर जाण्यामध्ये माझा काहीही रोल नव्हता. ओके, अंजली, सेम फॉर हर ऑल्सो. ती ज्या दिवशी आली होती मी डिसाईड केलं होतं तिचा कॉन्फिडन्स, तिचा ऍटिट्यूड. मी नेहमी सांगतो, मी यांना पण काल बोललेलो होतो, सेल्स मध्ये काम करताना किंवा काम करणाऱ्या व्यक्तीला ऍटिट्यूड सूट करतो. ओके, घमंड नसावा, इगो नसावा, ऍटिट्यूड असावा. बरोबर, इथे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये तो ऍटिट्यूड आहे. तो ऍटिट्यूड तेव्हाच होतो जेव्हा आपण काम करतो हे कळतं, आपल्या लोकांना दाखवता येतं आपल्याला. बरोबर, आणि
ह्या सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये आहेत. तीही तिचे जे कॉलची क्वालिटीज आहेत, तिचे जे कस्टमर्स आहेत ते एक वेगळ्या क्वालिटीचे असतात. बरोबर, तिला हेल्प लागेल. मी सरांना प्रत्येक व्यक्तीचा इनपुट दिलेला आहे. अंजलीच्या बाबतीत पण मी सरांना सांगितलं की तिचे कॉल्स खूप वेगळ्या दर्जाचे असतात. फक्त तिला क्लोज संबंध आहे, पण खूप पद्धतशीर व्यक्ती आहे है ना. डिसिप्लिन किंवा कधीही चिडचिड नाही त्याची, बाकीच्या गोष्टी नाही. तो बिझनेस मागत राहतो. पण आता 3-3 जेव्हा पार्टनर्स असतात त्यावेळेला बिझनेस मिळण्यामध्ये थोडासा मागे पुढे होतो. पण तुला तुझं काहीतरी एक्सेप्शनल गोष्टी दाखवाव्या लागतील पिचिंग मध्ये, नॉट खिलाव पिलाव है ना. पिचिंग मध्ये, क्लोजिंग मध्ये तुला एक्सेप्शनल गोष्टी दाखवाव्या लागतील. मुलांना त्यांच्या बिझनेस मध्ये तुला हेल्प करावं लागेल. ऍज अ प्रॉपर व्यक्ती आहे तू, तर तुला काहीतरी त्यांच्या अकाउंट क्लोजिंग साठी, त्यांना एलआयचे फॉल्स ओपन करून देण्यासाठी, इतर गोष्टीसाठी जेव्हा तू गिव्ह अँड टेक पॉलिसी यूज करणार त्यावेळेला तुला त्याचा मदत होईल. संकेतला ऍक्च्युली अभिजितने पाठवलं होतं. अभिजितकडे संकेत हा उत्कर्ष मध्ये आला होता इंटरव्ह्यू साठी, आणि त्याने अभिजितने मला फोन करून सांगितलं की सर एक व्यक्ती पाठवतोय आणि सर तुम्ही त्याला घेऊन टाका, विचार नका करू, त्या कुठल्या रोल मध्ये बसवता, काय करायचं ते तुम्ही बघा. अभिजित तोपर्यंत डिसिजन झालं होतं की अभिजित इकडे येणार आहे. जवळपास आमचं डिस्कशनवर काम आलेलं होतं. सो त्यानंतर मग संकेतची एंट्री झाली ब्रांच मध्ये, आणि संकेत ज्या पद्धतीचा पर्सन आहे, ज्या बीआरएम ज्या पद्धतीचा असायला पाहिजे त्या पूर्ण क्वालिटीज संकेतमध्ये आहे, याच्यात कोणाला डाऊट्सच नाही. संकेत खूप सुंदर फ्युचर आहे तुझं है ना. तू दुसऱ्या इंडस्ट्रीतून आला, काय आला ते वेगळी गोष्ट, पण तू बँकिंग साठी बनलेला आहे आणि भविष्यात तू खूप चांगला डेव्हलप होशील. त्या पद्धतीनं तू स्वतःला अजून डेव्हलप कर. इथे वेळ दे, क्लिअर करून दे स्वतः. निखिलशी भरपूरदा डिस्कस होता. निखिलला पण पॉईंट केलं होतं. मी जबरदस्तीने इथे हा रोल क्रिएट करून घेतला होता. जेव्हा आम्ही जॉईनिंग नंतर 5 ते 7 कोटीचं डिस्बर्समेंट आम्ही त्या वर्षी केलं, त्यानंतर मी याच्या बॉसेसला, म्हणजे त्याचे तेव्हाचे बॉस नव्हते पण त्याच्या बॉसेसला आणि इतरांवर अगदी प्रेशर टाकून ही पोझिशन इथे क्रिएट करून घेतली. त्यामुळेच माझा त्याच्याकडे एक्सपेक्टेशन अजून जास्त मोठ्या प्रमाणात असते की जर अजून तो पोटेन्शियली काम केला, अजून त्या प्रकारे त्यामध्ये बिझनेस ऍड केला, तर ब्रांच कुठच्या कुठं पोहोचून जाईल P&L मध्ये, प्रॉफिट अँड लॉस मध्ये. सो ऑल द बेस्ट. तेजस्विनीला मी न बघता फायनल केलं, ठीक आहे. तेजस्विनी आणि माझं फक्त 1 वर्षापासून बोलणं चालू होतं. अभिजित पण तुझ्या माघारी खूप वेळा तुझी ती तारीफ करतो. सो ऑल द बेस्ट तेजस्विनी. खूप चांगल्या पद्धतीने काम कर, तब्येतीला जप आणि काळजी घे. अभिजित पहिल्यांदा जेव्हा होतं तेव्हाही त्याचं काम खूप छान होतं, डिसिप्लिन मध्ये होतं, आणि दुसऱ्यांदा त्यांनी माझ्या टीम मध्ये यावं अशी माझी खूप खूप मनापासून इच्छा होती, आणि तो त्या इच्छेला कम्प्लीट करण्यासाठी तो परत आलाय. ऑब्झर्व केलेल्या होत्या, आणि तेव्हाच मला असं वाटलं होतं की अभिजित ही ब्रांच खूप चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते. आणि प्रसाद गेल्यानंतर खरंच अभिजितने ते काउंटर अप्रतिमरित्या सांभाळलं. फार कमी कस्टमर्स त्या काउंटर पासून माझ्या कॅबिन पर्यंत आले, आणि जो मला तिथे ब्रांचचा आधारस्तंभ आहे की नाही, आता यांना पण घेऊन चुकलेला आहे, तो मागच्या तुम्ही आल्यापासून थोडासा ना तो घाबरला आहे, ओके, हादरला तो आता कम्फर्ट व्हायला पाहिजे. म्हणजे मी जितकी तारीफ करून त्यांना सांगितलं तुमच्याबद्दल, त्याच्याबद्दल, तो तिथेच कुठंतरी हडबडी होता त्याची. तो परफेक्शनचा खरंच एक एक्झाम्पल आहे, कळलं का. करू शकतो बरोबर. नथिंग पर्सनल. परत एकदा सगळ्यांना सांगतो, जे काही मी तुम्हाला हार्श बोललो असेल, सगळ्या गोष्टी झाल्या असतील किंवा चिडलो असेल, त्या फक्त आणि फक्त त्या चेअरचा मान होता, त्या तुमच्या चांगल्या गोष्टीसाठीच होता बरोबर. पर्सनली मला कोणाशीही काहीही प्रॉब्लेम नाहीये, इथे असलेले असो किंवा बाहेर गेलेले लोक असो, सगळ्यांशी बरोबर. मी ऑलवेज कुठल्याही क्षणाला तुमच्या टचमध्ये आहे, तुमच्या प्रोफेशनल जर्नीमध्ये असो किंवा तुमच्या पर्सनल जर्नीमध्ये असो. एनी टाइम फील फ्री, कॉल करा, काही करा बरोबर. घर माझं इथेच आहे, मी कधी कळण सोडणार नाही, मी कळमलाच असेल आहे की नाही. त्यामुळे आपला टच नाही राहणार किंवा आपल्या भेट होणार नाही असं होणार नाही. सो थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. व्हेरी सॉरी. मी पॉझिटिव्ह समजू की काय, याला फोटो काढ.
अजिंक्य तो मोबाईल तिथे ठेवून रेकॉर्डिंग चालू ठेव. Coming. Okay. मला वाटतं इसीलिए मैंने ना जो है वैसे ही रखा है, बोलेंगे नहीं, है ना? मुद्दा जो है वो कभी डिजॉल्व नहीं होगा, है ना? मुद्दा वैसे के वैसे ही ग्रुप रहेगा, है ना? मुद्दा आता पर्सनल यूज साठी आपल्या ओके. सर आपलं अभी शेगाव तर शक्यतो बघा वर्किंग मध्ये आलात तर आपण भेटूच. सुट्टीच्या दिवशी येत असेल तर आपण आधी प्लॅन करू मग. चला, ऑल द बेस्ट अँड थँक्यू सर. बाय सर.